समृद्धी महामार्गाला बांधकाम करून जेमतेम 1 वर्ष झालेलं आहे आणि या महामार्गावर अनेक ठिकाणी कुठं खड्डे पडलेले आहेत, तर कुठं पुलाचे लोखंडी रॉड तुटून वर येतात आणि यामुळे अपघातांची संख्या बळावलेली आहे। आपण सध्या समृद्धी महामार्गावर आहोत आणि मेहकर जवळील एका पुलावर आपण बघू शकतो या ठिकाणी की हा अक्षरशः 5 ते 5.5 इंचाचा गॅप या पुलामध्ये पडलेला आहे। मुख्य महामार्ग आणि हा पूल बनवलेला आहे। या पुलाच्या आपण जर बघितलं तर जवळपास 5.5 इंचाचा हा गॅप आहे आणि यातून वाहने जोरात जातात, त्यामुळे या ठिकाणी मोठा आवाज येतो आणि आवाज आल्यामुळे खूप मोठ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स या ठिकाणी तयार होतात। मात्र हा इतका मोठा गॅप या पुलामध्ये निर्माणाधीन किंवा निर्माण करतानाच ठेवलेला आहे का हा गॅप वाढत चालला दिवसेंदिवस याची तपासणी किंवा याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंय का नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या पुलामध्ये मेहकर जवळील हा पूल आहे आणि या पुलामध्ये खूप मोठा असा हा गॅप तयार झालेला आहे। आपण बघू शकतो की खूप जवळपास 5.5 इंचाचा हा गॅप आहे। यामध्ये अक्षरशः ज्यावेळेस वाहने जातात त्यावेळेस खूप मोठा आवाज निर्माण होतो आणि आवाजानंतर व्हायब्रेशन्स येतात। जर हा गॅप बघितला तर या पुलामध्ये खूप मोठा असा हा गॅप आहे, जवळपास 4.5 ते 5.5 इंचाचा हा गॅप आहे आणि ज्यावेळेस वाहन याच्यावरून जातं त्यावेळेस खूप मोठा आवाज या ठिकाणी निर्माण होतो। या पुलाला जवळपास 1च वर्ष तयार करून झालेला आहे, परंतु हा जो गॅप ठेवलेला आहे हा मूळतः म्हणजे स्ट्रक्चरलमध्येच निर्माणाधीन म्हणजे पूल निर्माण करतानाच ठेवलेला आहे का हा गॅप दररोज वाढत जात आहे याबद्दल आता वाहन चालकांना सुद्धा साशंकता यायला लागली आहे आणि त्यामुळे जर का या पुलाचा हा गॅप वाढत गेला तर या ठिकाणी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याचं स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं कधी होणार आहे हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मेहकर, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।